महाशिवरात्री तुम्हाला माहिती आहे का? महाशिवरात्री आपण का साजरी करतो? एका पौराणिक कथेनुसार महाशिवरात्री या दिवशी शिव-पार्वती विवाह झाला होता. माता पार्वतीने अतिशय कठोर तपश्चर्या करून भगवान शंकरांना प्रसन्न केले होते. या तपश्चर्येदरम्यान भगवान शंकर हे माता पार्वतीच्या समोर येऊन बोलले की तू एखाद्या राजकुमाराशी लग्न कर, कारण भगवान शंकर हे त्यांचं वैराग्य सोडून विवाहासाठी तयार नव्हते. पण माता पार्वती जेव्हा त्यांना बोलल्या की मी तुम्हाला माझा पती मानते, मी इतर कुठल्याही पुरुषाशी लग्न नाही करू शकत, तेव्हा भगवान शंकरांनी हे प्रेम पाहून माता पार्वतीला लग्नासाठी होकार दिला. आणि त्यानंतर भगवान शंकर हे माता पार्वतीच्या घरी लग्नासाठी मिरवणूक घेऊन गेले. या मिरवणुकीत भूत, प्रेत, देव सगळे उपस्थित होते. पवित्र अपवित्र असं काहीही नव्हतं. आणि त्यानंतर माता पार्वतीच्या आईनी भगवान शंकराचं एक भयानक रूप बघितलं आणि लग्नासाठी नकार दिला. आणि त्यानंतर सगळ्यांनी भगवान शंकरांना विनंती केली की तुम्ही विवाह परंपरेनुसार एक रूप घेऊन या. आणि त्या विनंतीनंतर भगवान शंकर हे अतिशय सुंदर रूप घेऊन माता पार्वतीच्या परत घरी आले आणि माता पार्वतीच्या आईने लग्नासाठी होकार दिला. तेव्हा भगवान शंकर हे विवाहासाठी उभे राहिले आणि हा म्हणजेच पहिला प्रेम विवाह पार पडला. म्हणून आपण महाशिवरात्री ही शिव-पार्वती विवाह सोहळा म्हणून साजरी करतो.